जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर्पोरेट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अखेर उद्यापासून जो पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात आहे। एकंदरीत आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे पडणार आहेत, कारण की अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता थेट पैसे वितरणास सुरुवात होणार आहे। आता या कोणत्या योजनेचे पैसे आहेत, संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब बटन दाबले नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि व्हिडिओला ऑल प्रेस करा। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तर मित्रांनो, आता पीक विमा जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्यापासून सुरुवात होणार आहे। काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू सुद्धा झालेलं आहे। अनेक जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना फक्त हप्ता मिळालेला आहे। त्याचा जर तुम्हाला स्टेटस चेक करायचा असेल मित्रांनो, त्याचा स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तुम्ही व्हॉट्सअप नंबर जो आहे तो पण PM किसान योजनेचा जसं काय आपण स्टेटस काढतो तशा पद्धतीने याचा पण आपण स्टेटस काढू शकतो। पीक विम्याचा पण तुम्ही स्टेटस काढू शकता। जसं PM किसान योजनेचं स्टेटस काढतो तशाच पद्धतीने या पण योजनेचा तुम्ही स्टेटस काढू शकता। तो जो व्हॉट्सअप नंबर आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देऊन टाकू। तो नंबर जो आहे तो व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हाय पाठवून सविस्तर माहिती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे बघा मित्रांनो, आपण पाहू शकता स्क्रीनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। तर मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यामध्ये होणार आहे वाटप सुरू होणार आहे। जिल्ह्यामधील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव यांचा जो समाविष्ट या जिल्ह्यांचा आहे। आणि कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी उद्याचा दिवस जो आहे तो दिलेला आहे ना, अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पण आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो, जय शिवराय।